तर नक्कीच राहुल चक्रपाणी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. व्यासपीठावरती उपस्थित प्रतीक शेठ कांबळे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि नक्कीच मेहताब शेख यांच्यासाठी सुवर्ण संधी. आता मात्र प्राइस वाढते. कैलास चौधरी यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 2000 रुपये आणि एखादा डायरेक्ट हिट जर केला तर 5000 रुपयांचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि एका हाताने कॅच जर का घेतली तर 3000 रुपये आहेत. आणि नक्कीच मेहताब जवळ बॉल जरी गेला तरी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आज कैलास चौधरी एटीएम घेऊन आलेत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आणि पारितोषिक फक्त आणि फक्त मेहताबसाठी असणार याची नोंद घ्यायची आहे. चला गेम ऑन. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाजांची जोडी. फलंदाज सुरेश मोहिते एक ताकदवर पहिलवान खेळाडू मित्रांनो आणि त्याची साथ देताना ट्रिमेंडस ठाकूरला आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या बोलावरती संघाकडून सांघिक पहिला आणि वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत ते गोलंदाज के के. तर पहिला बॉल यावेळेस गोलंदाज किकेचा आडव्या बाटने खेळला गेला. क्षेत्ररक्षक नाना डेंबरे तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे मात्र मिळतीये. चांगली फेकी देखील मैदानावरती गेली. एका धावेवरती समाधान मानलं जाते. धावा संख्येचा श्री गणेशा जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना आपण नक्कीच पाहतोय. एका धावेनिशी चला 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 स्पीडअप करा थोडस मित्रांनो. एक डावखुराचा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक विषम धावेनंतर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होईल यामध्ये कोणत्याच प्रकारचं शंका नाहीये. फलंदाज प्रतीक ठाकूर आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी ज्यांनी दाखवली आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 2 म्हणजे सलामीवीर फलंदाजांच्या भूमिकेमध्ये आलेत. पहिलाच बॉल यावेळेस मित्रांनो पाहतच राहावं इतका सुंदर इतका मोठा देखना फटका. षटकार. तर नक्कीच प्रतीक ठाकूर मित्रांनो आज मैदानात वेगळी रणनीती घेऊन येताना पाहायला मिळतोय. षटकार आला प्रतीकच्या पाठ मधनं. काय सुरेख फटका लगवला गेलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मैदानाच्या बाहेर फेकून देणारा षटकार होता. 6 धावांची टीमची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन विसावताना आपण नक्कीच पाहतोय. चला 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 स्पीड अप करा. तर यावेळेसचा बॉल इथे आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येणे अगोदर फलंदाज प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पाठीच्या आउटर रेंज कल्पेश कवले किक यांना यश मिळतं. पहिल्या चेंडूवरती देखील हेच करायचं होतं मित्रांनो. दोन्ही खेळाडू ऑन साईडला लावले आणि ताकदीच्या जोरावरती षटकार गेला. दुसऱ्या चेंडूवरती ओळखला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्यात आलेला. वाईटिश लॉंग ऑफला आपण पाहिलं दुपारचं सत्र आपण आणि इथे विकेटचं पतन झालंय. प्रतीक ठाकूरला बाद करण्यामध्ये यश आलं केकेला.
एक चांगला चेंडू हाताळला त्याच्या माध्यमातून. तर यावेळेस बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतील सज्ज. इथे फटका फसला मित्रांनो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अजून एक जबरदस्त झेल. फलंदाज सागर दरेकर आला परत आणि गेला परत मित्रांनो मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज अमित कोडाक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन. फलंदाज सागर दरेकर ओव्हर द कव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र विकेट गमावून बसतायत. नवीन फलंदाज अमित कोडाकची वर्णी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल एक्सपर्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि संधी मिळताच मोठे फटके देखील ते लगावतात. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये त्यांचं देखील एंट्री होताना आपण पाहतोय. सुरेश मोहिते जे एक सिंगल घेऊन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष संघ सुरुवात तर चांगली केली, एक षटकार वगळता मित्रांनो अप्रतिम खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला संघर्ष संघाच्या माध्यमातून. परंतु हे सातत्य ठेवावं लागेल. कंटिन्यू फॉल ऑफ द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये होत राहिले तर मात्र कुठेतरी या मॅच मध्ये आपली पकड संघर्ष संघ अगदी सुरुवातीपासून करू शकतो. परंतु एक संधी आदित्यप्रिया संघाला आणि तिथून मात्र ते मोमेंटम जो संघर्ष संघाने प्राप्त केलाय तो मात्र नक्कीच खेचून आणू शकतात. अमित कोडाक आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक ढिसा बॉडी लँग्वेज परंतु मित्रांनो मोठे फटके खेळण्यासाठी हा देखील खेळाडू ओळखला जातो. पहिला बॉल गोलंदाज केकेचा अमितसाठी. पहिलाच बॉल मी अगोदरच म्हटलं हा खेळाडू देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. बिग हिट षटकार. बॉल कट केला त्या चेंडूला यावेळेस पॉइंट आणि कव्हरच्या मधून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीपर्यंत बॉल जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त. प्रतीक बाद झाल्यानंतर आणि सागर बाद झाल्यानंतर असं वाटतं संघर्ष संघ कमबॅक करतोय की काय, परंतु फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ यावेळेस आपली ताकद दाखवतोय. अमित कोडाक आला आणि अमित कोडिकने मात्र 2 मोठे फटके लगवले. टीमच्या एकूण धावसंख्येचा विचार केला तर या 2 मोठ्या फटक्यांच्या जोरावरती 17 धावा तब्बल धावफलकावरती येताना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मंगेश साळुंके संघाचे सर्वात सिनियर मोस्ट खेळाडू. चला मित्रांनो मॅच सुरू करा.
तरी ते आपण पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील जरूर मागितली जाते. पंचांचा बोट हवेमध्ये आणि इथून मात्र फलंदाज सुरेश मोहितेला माघारी परतावं लागेल. अर्ध काम तर गोलंदाजाने तमाम केलंय, परंतु हा धावत संख्येचा जो वाढता ओघ आहे ना, संघर्ष संघ तुम्हाला त्याला थांबवावं लागेल. ही मॅच कुठेच जाणार नाहीये, परंतु अशाच प्रकारे विकेट सोबत धावा जर का वाहत राहिल्या तर मग दुसऱ्या इनिंग मध्ये थोडीशी अडचण होईल, कारण की गोलंदाजी ही भक्कम बाजू आहे. सागर दरेकर, साहिल उलवेकर आणि प्रतीक ठाकूर जबरदस्त गोलंदाजांचा भरणा या संघाच्या चंबूमध्ये आहे. नवीन फलंदाज एक गेला तर दुसरा आला. मित्रांनो, डोकेदुखी काय थांबायचं नाव घेत नाहीये. अजिंक्य खटकाळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला सर्वात लांब षटकार ज्याने खेचलाय. काल आपण पाहिलं तर दत्ता गोडसेने या स्पर्धेचा सर्वात लांब षटकार खेचला, परंतु त्यानंतर अजिंक्य खटकाळे असा खेळाडू आहे त्याने मी म्हणेल लांब लचक षटकार या मैदानावरती ठोकलाय. तो येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारचं चित्र तो मात्र इथून पुढे दाखवेल. संख्या आपण पाहिली तर तब्बल 19 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 19 बाद होणारे फलंदाज. कट करण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा एकदा हा चेंडू निसटला. हा चेंडू थांबणार नाही. अजिंक्य ओळखला जातो शक्ती प्रदर्शनासाठी, परंतु यावेळेस युक्तीचा वापर करत दोनही चेंडूंवरती चांगले स्ट्रोक तुझ्या बॅटमधून येत आहेत. येतो यावेळेस चौकार. तो धन्यवाद. यावेळी चौकार मात्र लगवला जातोय. मी अगोदरच म्हटलं की विकेटच्या प्रमाणे तुम्ही प्राप्त करतात मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्हाला धावा देखील रोखाव्या लागतील, परंतु धावा कुठेतरी म्हणेल सरळ हाताने जाताना नक्कीच बघायला मिळता येतं. हा रन रेट जो आहे तो रन रेट थांबवावा लागेल, कारण की आदित्यप्रिया संघामध्ये फलंदाजांचा तोफखाना मित्रांनो. अद्याप देखील अमन लोहिया सारखा मास्टर माइंड खेळाडू या संघाच्या पवेलियन मध्ये आपण पाहिलं तर शाबूत आहे. पुढचा बॉल गोलंदाज मंगेश साळुंके यावेळेस सज्ज. आखूट टप्प्याचा बॉल कट केला. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या खाली जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळतीये. हे एका धावेनिशी यावेळेस स्ट्राईक रोटेट होऊन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर देतोय फलंदाज अमित कोडाक, जो सध्या आपण पाहिलं तर 500च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 चेंडूचा सामना केलाय आणि खेळतोय वैयक्तिक 10 या धावा संख्येवरती. यावेळेस देखील आडवा बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल ख ख ख खराब क्षेत्ररक्षण, ही अपेक्षा नसणार मित्रांनो क्षेत्ररक्षकांकडनं, आणि बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. दुष्काळात 13वा महिना करणारा चौकार. तर नक्कीच इथे चौकार मात्र लगावला जातो. अमित कोडाक मित्रांनो आज
नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलाय की काय, कारण की प्रत्येक फटका त्याचा मात्र मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट होतोय. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने सिंगल, तर वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे असेल आणि नकार आलाय. अजिंक्य खटकाळे डेंजर एंडकडे धावणार होता आणि त्याने मात्र नकार दिला. चांगला डिसिजन आहे. एका धावेसाठी तुम्ही एक विकेट गमवू शकत नाहीयेत, हे ओळखलं या खेळाडूंनी. आणि इथून आपण पाहिलं तर जवळपास 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावरती 3 गडी बाद 29 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. बॅटिंग करत असताना आदित्यप्रिय लॉजिस्टिक्स टीमच्या माध्यमातून. डीजे यावेळेस आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 29 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेला. आणखीन देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून चांगला कमबॅक होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये काय झालं हे विसरून मित्रांनो हे 2 षटकं नव्याने टाकावे लागतील. अजून देखील वेळ आहे. मी म्हणेल संघर्ष संघाकडे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा आवश्यकता असेल. जो धावा मित्रांनो वाहत आहे त्या धावा रोखण्याची गरज असेल. आपण पाहू शकाल राहुल चक्रपाणी आलेत गोलंदाजीसाठी आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी प्रतीक शेठ कांबळे यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक. तर नक्की या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर भरपूर खेळाडूंनी मेहनत घेतली आहे. त्यापैकीच एक आपण पाहिलं तर रितेश यादव उर्फ बाबू. खऱ्या अर्थानं मी म्हणेन या खेळाडू मित्रांनो एक काळ गाजवला बाबूने, परंतु या वर्षी त्यांचा संघ त्यांना एवढ्या संधी देत नाहीये. एकेकाळी मित्रांनो सलामीची गोलंदाजी आणि त्यानंतर 2 षटकं मित्रांनो गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये ओपनिंग फलंदाजी. परंतु यावेळेस मी म्हणेल सायकृपा संघ थोडीशी नजर हटवली आहे बाबूपासून. कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे, परंतु खऱ्या अर्थानं येत्या आठवड्यामध्ये आपण या खेळाडूला नक्कीच इन ऍक्शन पाहूया आणि अपेक्षा असेल की त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी संघाच्या माध्यमातून दिली जाईल. तर पहिला चेंडू इथे राहुल चक्रपाणी यांचा इथे मात्र येतोय अवांतर स्वरूपाचा. क्षेत्ररक्षण मित्रांनो अगदी विचारपूर्वक लावलं जातंय. समोर फलंदाज अमित कोडाक आहे. पुढचा बॉल जमिनीलगतचा फटका घरंगळत जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकच धाव मिळतीये. एका धावेपेक्षा जास्त इथे काही मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाहुबली अजिंक्य खटकाळे. राहुल चक्रपाणी मित्रांनो भरपूर सारा अनुभव आहे. फक्त टेनिस क्रिकेटचा नव्हे तर लेदर क्रिकेटचा देखील या खेळाडूकडे खूप मोठा अनुभव आणि त्याचा पुरेपूर वापर त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आघाडीचे 2 गोलंदाज थोडेसे मागणे ठरलेत आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर मित्रांनो इथे कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज राहुल चक्रपाणी यांना. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होतील सज्ज. आखूड टप्प्याचा बॉल त्याला लपेटलाय. क्षेत्ररक्षक होता मित्रांनो, परंतु दर्शक म्हणून चेंडूला पाहण्याऐवजी काहीच करू शकला नाहीये. आडव्या बॅटने फ्लॅट बॅटेड स्ट्रोक बॉलला घेऊन जातोय. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. तोच चेंडू मला हवा पुढच्या चेंडूसाठी. आणि या 88 करत असताना भरपूर सारे क्रिकेट रसिक मित्रांनो चेंडू काढण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये करतायत. प्रयत्नांना यश येईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं. पंच तर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पंच मित्रांनो
जो लकी बॉल आहे मित्रांनो या फलंदाजाचा तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकाराच्या मदतीने तब्बल 37 धावांपर्यंत जाऊन धावफलक विसावतोय. आघाडीच्या फलंदाजांना तर स्वस्तामध्ये परतावलं, परंतु अजिंक्य खटकाळे यावेळेस डोकेदुखी ठरतोय. अजिंक्य खटकाळे आणि फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच अमित कोडाक यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होतीये. पुढचा बॉल यावेळेस देखील आडव्या बॅटने चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्टने फिरवलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी, परंतु बॉल साईल डीप बॅकवर्ड स्कोर एक सीमा रेखा पार. षटकारा पाठोपाठ येतोय चौकार. तर नक्कीच यावेळेस फलंदाज अजिंक्य खटकाळे मित्रांनो शक्ती प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय. आला तेव्हा सुरुवातीला थोडंसं मी म्हणेल हलक्या हाताने चेंडूला खेळत होता, परंतु यावेळेस ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हा चेंडू हलकासा ओव्हर पिच होता, जो मित्रांनो इथे आपण पाहिलं ना थोडीशी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याचंच कारण जिथे डॉट बॉल असायला होता तिथे 2 धावा, आणि महिताब शेख यांनी चेंडूला स्पर्श केल्यामुळे त्यांना कैलास चौधरी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तो पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाही, म्हणजे बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू असावा. यस थँक्यू पंच, ऑफ द बॅटचा इशारा पंच देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना तब्बल 43 पर्यंत जाऊन संघ पोहोचलाय. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेटसाठी प्रत्येक कांबळे यांच्याकडनं रोख रक्कम 101 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु थोडीशी मागणी गोलंदाजी राहुल चक्रपाणी यांची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मित्रांनो स्टँड अँड डिलिव्हर चेंडू आउट ऑफ द पार्क, स्लॉट मधून डायरेक्ट पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. अजिंक्य खटकाळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना मित्रांनो षटकारांची आतषबाजी जरूर करता. यावेळेस मात्र समालोचन कक्षाच्या वरतून बॉलला फेकून दिलंय सीमा पार. बिग हिट, षटकार. हॅलो 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 माईक चेक. तर यावेळेस धावफलकावरती धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर तब्बल 55 धावा झालेल्या षटकाराच्या मदतीने संघाचं सांघिक अर्धशतक मात्र धावफलकावरती झळकवलं जाते. काय जबरदस्त बॅटिंग मित्रांनो फलंदाज अजिंक्य खटकाळे आणि फलंदाज अमित कोडक यांच्या माध्यमातून केली आहे. आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना मिळालेलं अपयश आणि त्यानंतर मित्रांनो काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य खटकाळेचा विचार केला तर 8 चेंडूंमध्ये 31 धावांची भरदार खेळी, तर फलंदाज अमित कोडक 5 चेंडूंमागे आपण पाहिलं तर जवळपास 16 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून राहिली आहे.
नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतवरती पाहतोय. संघाकडून सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येत आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल मंगेश, वैयक्तिक दुसरं माफ करा, षटक घेऊन येत आहे ते गोलंदाज मंगेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू तर इथून मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉलने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल तयार. आखूट टप्पाचा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल जाईल सीमा पार. इट्स ह्यूज, इट्स मायटी, इट्स बिग सिक्सर. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर षटकार लगावला जातोय. फलंदाज अमित कोडाकच्या बॅट मधनं येणारा हा हार्ड हिटिंग स्ट्रोक 6 धावांसाठी मात्र खेळला गेलाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने डबल धावा संख्या 61 धावा, 61 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक जातोय चेंडूच्या खाली. एकच धाव. एका धावेनंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती बाहुबली येताना आपण पाहतोय अजिंक्य खटकाळे, जो आज मात्र फक्त आणि फक्त चौकार षटकारांमध्ये डील करताना आपण नक्कीच पाहू शकाल. शेवटचे 4 चेंडू, मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातले. इथे देखील आपण पाहिलं तर आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाना डेंबरे चेंडूच्या खाली. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडला, चुकीच्या दिशेने आपण पाहतो आणि तेच कारण मित्रांनो 2 धावा इथे देखील आपण पाहिलं तर वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या दोनने टीमचं धाव फलक जाऊन थांबेल 64 धावा फलकावरती. 64 रन्स ऑन द बोर्ड. 64 धावा तब्बल झालेल्या आहेत. अजून देखील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. एखाद दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल का? पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेले मंगेश साळुंके यांच्या माध्यमातून, परंतु अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. तर यावेळेस देखील आपण पाहिलं तर मंगेश साळुंके आपल्या अनुभवाची शिदोरी पूर्णपणे मैदानावरती वापरतायत. डॉट बॉलची समाप्ती होताना नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू. धाव फलक स्थिर होत असताना 64 धावा, 64 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू यावेळेस या षटकातला. यावेळेस शेवटच्या चेंडूला आसमान दाखवलं, परंतु फटका फसतोय की काय? उत्तर आहे मित्रांनो नाही. हा देखील येतोय बाहुबली षटकार. 70 धावा झालेल्या आणि 71 धावांची गरज या मॅच मध्ये. याच दरम्यान विनंती असेल रॉयल संघाचे संघटक आपण लकी ड्रॉ साठी उपस्थित राहायचं आहे आणि स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान संघाचे संघटक आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये 71 धावांचा पिछा कशा प्रकारे केला जाईल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया सुनील. मराठीचा एक उत्तम आवाज सुनील यांना.
जाऊया या दुसऱ्या डावामध्ये, जिथे मात्र तब्बल धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 71 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. चोवीस बॉल मध्ये 71 धावा तुम्हाला या मॅच मध्ये कंप्लीट करायच्यात. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना संघर्ष या टीमची तेजस आणि त्यांच्या सोबतीनं सतीश थोरात. पाहूया स्ट्रायकिंगवरती सध्या सतीश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर, विकेट ट्रेकर गोलंदाज आहे. पाहूया सागर यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला सागर भाऊ, वेळ कमी घ्या. वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल, कारण अजूनही भरपूर मॅचेस या आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बॉल तयार सागर. सागर दरेकर तयार झाला ओव्हर द विकेट नो. सागरचा बॉल इनफिल्डच्या वरनं बॉर्डर स्ट्रोक. सतीशच्या बॅटमध्ये धमाका, बॉल सीमा पार, धावा मिळतात 4 येतोय. संघर्ष टीमला संजीवनी देणारा पहिला चौकार. बॉल तयार पुन्हा एकदा. ओ याही वेळेला बॉलला लाफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चौकाराचं प्रत्युत्तर विकेट न दिले. बॅटर सतीश बॅक टू द पॅव्हिलियन. ठोक ठोक ठोक, अरे ठोक डीजे. Yes, thank you DJ Master. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ याही वेळेला इथे पहा बॅटची आतली कडा, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. थ्रो चुकीच्या दिशेने झाला, परंतु इथे पहा फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सागर दरेकर जबरदस्त गोलंदाजी करतात. अफलातून गोलंदाजी मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा बॉल सागर तयार होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे सुद्धा बॅटर तेजसला इथून शांत ठेवले. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. पुढचा बॉल. ओ तेजस नारायणवरच्या बॅटमधला धमाका, काय फटका सजवला, अद्भुत अविस्मरणीय बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. फॉलिंग स्वीपचा चौकार. सागर दरेकर. सागरवरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं जातं. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचा आकाश तारेकर म्हणून तेजस या बॅटरला ओळखलं जातं आणि तो सध्या स्ट्रायकिंग वरती खेळतोय. तेजस नारायणवर मोठ्या फटक्यांसाठी खरं तर ओळखला जातो, जाणला जातो हा खेळाडू. चला सागर भाऊ, वेळ कमी घ्यायचा आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे, कारण अजूनही भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. बोला तयार सागर ओव्हर द विकेट न. ओ या वेळेला देखील फाईन लेगच्या दिशेनं खरं तर हा फटका सजवायचा होता, परंतु इथे तेजसला शांत ठेवलंय. भरपूर शफल झाले होते या मुवमेंटला. आता षटक संपलंय.
पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 62 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती हे षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाणार आहे हे देखील पाहायचंय. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज येईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विलास कदम. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. विलास कदम आता त्याचा 10 कदम इकडे दाखवेल का हे देखील पाहायचंय. बॉल तयार होतात. विलास अभियान विलास यांचा पुढचा बॉल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. ओ लॉफ्ट केले बॉल हवेत. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. उडता हुआ बाहुबली, परंतु तिकडे पहा प्रयत्नांना अपयश मिळाले आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉल वरती खरं तर विलास कदमच्या चौकार आला. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. स्ट्रायकिंगला किरण आहे, त्याच्या नावाचा रनचा उल्लेख आहे आणि तो आता आपल्या टीमसाठी रन बनवतोय. बॉल तयार. ओ यावेळेला पहा लाईन खराब. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल. सागरदादा गरज साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पेन परिसरातील भावी नगरसेवक या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, आगतम, सुस्वागतम. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे फक्त आणि फक्त एकच धाव आपण पाहू शकाल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता तेजस स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतो. तेजस नारायणवर ज्याच्याकडे क्षमता मोठे फटके मारण्याची, कोणत्याही क्षणाला तो गिअर बदलू शकतो आणि जर का तेजस खेळपट्टीवरती टिकून राहिला तर मात्र होत्याचं नव्हतं करून सोडेल. हा विध्वंसक खेळाडू आहे. आक्रमकतेसाठी ओळखला जातो हा खेळाडू. बॉलर विलास कदम पुन्हा एकदा तयार झाला. ओ यावेळेला पहा ही खासियत आहे या खेळाडूची. थोडेसे बॅकफुटला आले त्यानंतर जागा बनवून खरं तर हा फटका सजवला आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग स्टॉपला कापत चिरत बॉल सीमा पार. चौकार. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विलास. ओ काय फटका सजवलाय. बैठक बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यन स्पोर्ट्स क्लब ब्रँडेड षटकार ठोक दिशे. मागचा बॉल जर का आपण पाहिलं तर बाहुबलीसाठी भरपूर लक्की ठरला होता आणि आता हा बॉल तेजस नारायणवर साठी भरपूर लक्की ठरतो. आणि पहा बॉल शोधण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 25 झालेल्या आहेत. चला रॉयल कळंबोली टीमचे कर्णधार आपण ड्रॉ करणार आहोत.
त्याकरिता कॅप्टनने मुख्य व्यासपीठावरती यायचंय. धुंडो रे साजना. पहा आता तिकडे त्या डगआउटच्या वरती काही खेळाडू चढलेले आहेत आणि शेवटच्या मुवमेंटला तो बॉल शोधण्यामध्ये थोडस अपयश मिळालं. गतवर्षामध्ये जर का आपण पाहिलं तर आर्यन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट ही स्पर्धा झाली होती आणि तिकडे तेजस नारायणवर्ण मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला होता. पाहूया आता यंदाच्या पर्वामध्ये देखील तो हळूहळू वाटचाल करतोय आणि खूप चांगली फटकेबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. नुकताच षटकार आला, षटकाराने धावांचं अंतर कमी झालं. बॉल तयार पुन्हा एकदा विलास कदम. 14 बॉल मध्ये 46 करायच्या आहेत. 14 बॉल नीड टू 46 रन. बॉल विलास कदम तयार झाला. बघा त्याच्या माध्यमातून आता कमबॅक केलं जाईल का. हो पुन्हा एकदा लाफ्ट केलंय. त्या रिझन मध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांना छेदून भेदून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलिंग स्वीप 4 धावा चौकार. बाजी करतोय. गेअर बदलला. बॅटर तेजसने टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी. 13 मध्ये 42 बनवायच्या आहेत. 13 चेंडू 42 धावा. 42 धावा 13 चेंडू. बॉल तयार होतो. आपला स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी विकास कदम तयार झाला. विलास स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खरं तर धावा येत होत्या. या फटक्यांची गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल तेजसला. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा झाला 29. येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या 42. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 42 धावांची गरज विजयासाठी. बॅटिंग करत असताना संघर्ष, या संघाला आता भरपूर संघर्ष करावा लागणार. सागर दरेकर महाराष्ट्र पोलीस बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे आणि अक्षय तिकडे सांगतात की हा वाईट बॉल आहे. कालचा दिवस ऍज अ बॉलर म्हणून अक्षयनं सुद्धा गाजवला परंतु आज मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या ते पाहायला मिळतात. बॉल तयार. पुढचा बॉल सागर. ओ क्लीन बॉल. दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा हवेत. बॅटर बाद. सेकंड विकेट टी गॉन. ठोक डीजे. इथे जर का आपण पाहिलं तर बॅटर बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथे खेळ दाखवला जाणार. सागर दरेकर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टेकर गोलंदाज आणि या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने सुद्धा जिंकलाय. पुन्हा एकदा सागर तयार झाला
11 बॉल मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू 41 धावा. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा सागर दरम्यानचा पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे बॅटरला आता शांत ठेवलंय. एकच धाव मिळणार. डायरेक्ट हिट काढण्याचा खरं तर प्रयत्न झाला परंतु त्या प्रयत्नाला थोडंसं अपयश मिळालं. तो बॉल जर बरोबर लागला तेजसच्या पायांना. भरपूर वेगाने खरं त्यानं थ्रो केला होता. पुन्हा एकदा सागर तयार होतात. 10 बॉल मध्ये 40 करायच्या आहेत. 10 चेंडू 40 धावा. 40 धावा 10 चेंडू. काय घडणार. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. रॉयल कळंबोली. चला कॅप्टन या. ओ लॉक केले. वर स्ट्रोक. काय फटका सजवलाय. हवा का झोंका. बल्लेबाज को मिला मौका और ये लगा तेजस नारायणवर के बल्ले से शानदार छक्का. काय मॅच मध्ये रंगत भरतोय खेळाडू तेजस नारायणवर. फक्त आणि फक्त 8 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधनं 24 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 9 बॉल मध्ये आता 34 बनवायच्या आहेत. 9 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर दरेकर. एकाला धावा वाचवायच्या तर दुसऱ्याला धावा बनवायच्या आहेत. काय घडणार. 9 चेंडू विजयासाठी धावा करायच्या आहेत. 34. 9 बॉल नीड टू 34 रन्स. बॉल तयार होतात. पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया सागर दरेकर यांच्या माध्यमातून दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 9 मध्ये 34 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे पाहावं लागेल पंचांचा निर्णय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. तिकडे पंच अक्षय. चला निर्णय द्यायचा. 4 धावा. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. ऑफिशियल अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. पंचांशी वादविवाद कोणीही करायचं नाहीये. चला कमिटी मेंबर एकाने मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आता हा क्रुशल मुवमेंट मध्ये निर्णय आहे. आता थोड्याच वेळात हा डिसिजन आम्ही देऊ. चला लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 4 धावा आहेत. अजूनही या षटकातील बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही शेष आहेत. 8 बॉल मध्ये 30 बनवायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज आहे. आठ चेंडू मध्ये आता 5 षटकार मारावे लागतील. चला सागर दरेकर घाई करावी लागेल.
8 चेंडू 30 धावा 30 धावा 8 चेंडू काय घडणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार कुजबुज होते गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यात सांगतोय की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे बॉल तयार झाला सागर ओ इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे फिल्डर बॉलच्या मागे धावतात एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी आहे आणि बॅटरला आता दिला जातो परतीचा इशारा बाटा पास झाला विकेट आली आहे 7 मध्ये आता बनवायच्या आहेत 29 चला नवीन बॅटर नवीन फलंदाज धावत या 7 मध्ये 29 धावांची गरज आहे 7 चेंडू 29 धावा चला परेश कडके या राहुल कळंबोली ड्रॉ आपण करणार आहोत या सौदी भाई आपल्याला बोलवतात ओ लॉक केले बॉल हवेत गॅप मधून बॉल जाईल का हो जाईल बॉल सीमा पार धावा मिळतात 4 येतोय मोक्याच्या क्षणाला चौकार मॅचचं समीकरण 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 25 6 चेंडू 25 धावा 25 धावा 6 चेंडू येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे 6 चेंडू 25 धावा 25 धावा 6 चेंडू काय घडणार या मॅच मध्ये कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाणार गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक ठाकूर संघाचा तारणहार संघाचा हुकमाचा एका आता बॉलिंग ट्रॅक वरती आला पाहूया 6 बॉल मध्ये आता 25 धावा जे आव्हान डिफिकल्ट वाटतंय ते आव्हान आता सोपं केलं जाईल का एकाकडे बॉल आहे तर दुसऱ्याकडे बॅट आहे एकाला धावा वाचवायच्या तर दुसऱ्याला धावा बनवायच्यात 6 मध्ये 25 चला घाई करावी लागेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ प्लीज स्पीडअप करा बॉल तयार प्रतीक ठाकूर गोलंदाजी मार्क वरती प्रतीक तयार झाला ओ वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो इथे शांत ठेवलंय इथे डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते भीम यादवला इथून मात्र शांत ठेवलंय डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी प्रतीक ठाकूर हुकमाचा एका ट्रम्प कार्ड आता बाहेर काढलाय 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या 25 4 षटकार 1 सिंगलची गरज आहे बॉल तयार प्रतीक ओ पुन्हा एकदा लाईन चांगली आहे इथे सुद्धा भीम यादवला शांत ठेवलंय वाह काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रतीक ठाकूर मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे भरपूर स्पर्धा याही खेळाडूने गाजवल्यात व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर त्याच्याकडे अनुभव आहे प्रतीक पुन्हा एकदा तयार झाला पुन्हा एकदा इथे पहा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो फिल्डर आहेत परंतु एकच धाव मिळणार आहे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 24 धावांची गरज आहे
3 चेंडू 24 धावा, 24 धावा 3 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? आता स्ट्रायकिंग इनला तेजस आलाय. 11 बॉल मध्ये 29 धाव्यांचं योगदान त्याने दिलं या मॅच मध्ये. बॉल तयार. पुढचा बॉल प्रतीक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. फुल प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. ऑफ साइडला पूर्ण क्षेत्र खाली आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा प्रतीक ठाकूर. पाहूया 3 मध्ये 24. या बळीला देखील इथे पहा त्या रिझर्व मध्ये फिल्डर नव्हते. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय तेजसच्या बॅटमधनं चौकार. चिमुकला आपल्याला पाहायला मिळालं जो त्याची शाळेची बॅग घेऊन खरं तर ही मॅच ही स्पर्धा पाहण्यासाठी आला. ओ वेगवान बॉल चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न दिलंय. आता पहा सुपर 3 च्या दिशेनं वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. 1 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. रॉयल कळंबोली. चला कॅप्टन या. बॉल तयार. लॉफ्ट केलंय. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. जरी सामना पराभूत झाला असेल परंतु तेजसची जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळा वाजायला कळंबोलीकर हरकत नाहीये. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जर का आपण पाहिलं तर तेजस नारायणवर चमकत असताना आपल्याला